तिला महत्त्वाची बातमी। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असं अंकुश काकडेंनी सांगितलेलं आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंचं एक मोठं विधान आहे। पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा झालेली होती, मात्र ती चर्चा सकारात्मक झाली नाही अशी माहिती मिळाली। आमची काही झाली नाही। आम्ही त्यांना फक्त सांगायला गेलो होतो की काय आम्ही आमच्या चिन्हावरती लढू, तुम्ही तुमच्या चिन्हावरती लढा। त्याला त्यांची काही तयारी आम्हाला मिळाली नाही आणि एकंदरीत सुप्रियाताई म्हणाल्या की आपण महाविकास आघाडी बरोबर 3.5 वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर युती करण्यापेक्षा आपण आहे ते आपल्या जुने मित्र पक्ष शिवसेना उभाटा आणि काँग्रेस बरोबर आपण आघाडी करावी असं त्यांनी सांगितलं। पुण्यामध्ये अंतिम निर्णय घेण्याचा, आघाडी सोबत युतीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्व अजितदादांना आहे। आमच्या सोबत आमच्या येणाऱ्यांचा मान सन्मान हा एकमेकाचा राखला जाईल ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी आमची असेल, त्यांची असेल। जर सन्मान राखला जात नसेल तर त्या ठिकाणी जे आमच्या समोर पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायांचा विचार त्या ठिकाणी केला जाईल। एका चिन्हावरती निवडणुका लढवायचा किंवा काय, आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पुण्यामध्ये गेले 3 दिवस आहेत। मुलाखती घेण्यापासून कोणाबरोबर ती मित्रपक्ष म्हणून किंवा निवडणूक सोबत घेऊन, मित्रपक्ष नव्हे, निवडणूक कोणाबरोबर ती घेऊन लढवायची या संदर्भातला ते निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत। शरद पवार साहेब आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही त्यांना देऊ शकलो। त्याच्यामध्ये खरं म्हणजे शिवसेनेचं नुकसान झालेलं आहे, आमच्याकडल्या जागा गेल्या। पण ठीक आहे, युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये असं होत असतं आणि ते स्वीकारलं पाहिजे। खरं तर शरद पवार साहेब त्यांच्या सोबत असतील का नाही याचं उत्तर 2 दिवसामध्ये मिळेल। संजय राऊत, तुम्ही कितीही प्रयत्न केले की मोठ बांधायची तरी तुमची मोठ बांधली जाणार नाही। मराठवाड्यामध्ये आमच्या गावाकडे एक म्हण आहे की भावकी पुढे गावकी पुढे भावकी चालत नाही। तुम्ही कितीही भावकीला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही भावकी पुढे गावकी चालणार नाही, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे। तुम्ही भावकीला सोबत घेऊन मुंबई महापालिका लढण्याचा प्रयत्न करताय, परंतु मुंबईकरांची गावकी महायुती सोबत आहे। इकडे पिंपरी चिंचवडमध्ये देखील दोन्ही एनसीपीची युती न होण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न येण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये युती तुटल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा युतीची शक्यता ही धूसर आहे। बारामतीमध्ये अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळेंची बैठक होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत उद्या अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर असतील। उद्या पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्यासंदर्भात पवार कुटुंबियांमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती मिळते। ही 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहता। अजित पवार आज सकाळीच बारामती हॉस्टेलमधून रवाना झालेले होते। त्याच्यानंतर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेतलेली होती। अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी भेट झालेली होती आणि त्यानंतर जवळपास अर्धा पाऊण तास ही चर्चा झालेली होती आणि त्याच्यानंतर जी आहे ती माहिती आली की पुण्यामध्ये युती होणार नाही आणि आता बारामतीमध्ये उद्या अजितदादा, पवार आणि सुळेंची बैठक होणार आहे अशी सूत्रांची